चांदोबा महाभारत 27वा भाग मैत्रेयाचा शाप। पांडव जुगारात हारून वनवास करण्यासाठी द्रौपदीसह हस्तिनापुराहून वनांच्या दिशेने निघाले। इंद्रसेनासह 14 सेवक रथ सोबत घेऊन त्यांच्या पाठीमागून आले। मार्गात त्यांना वर्धमानपूर नावाचे एक नगर लागले। पांडव त्या नगरातून जात असताना हस्तिनापुराहून निघालेले काही नागरिक त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, धर्मराजा, आम्हाशिवाय तुम्ही कुठे जात आहात? आम्हालाही तुमच्यासोबत घेऊन चला। त्यांच्याशी धर्मराज म्हणाला, मी तुमच्या भावासारखा आहे, माझी विनंती थोडी ऐका। आमच्यावर येणाऱ्या संकटांचा विचार करून आमचे आजोबा भीष्म, आमचे पितासमान धृतराष्ट्र आणि त्याहूनही अधिक आमची माता कुंती अपार दुःखात असतील। तुम्ही जाऊन जर त्यांना धीर दिलात तर माझे कल्याण होईल। मी त्यांना तुमच्या स्वाधीन करत आहे। तुम्ही खूप लांब आला आहात, आता परत फिरा। इतक्या विनयाने मांडलेले धर्मराजाचे बोलणे नाकारता न आल्यामुळे ते नागरिक पांडवांची प्रशंसा करत हस्तिनापुराला परत गेले। त्यानंतर पांडव रथात बसून गंगा नदीच्या किनाऱ्याने वनांच्या दिशेने पुढे जात असताना सूर्यास्ताच्या वेळी एका मोठ्या वृक्षांच्या ठिकाणी पोहोचले आणि त्या रात्रीसाठी त्या वृक्षाखाली थांबले। आजूबाजूच्या गावांमधून अनेक ब्राह्मण त्यांच्याकडे आले आणि अनेक पुण्यकथा सांगून ती रात्र घालवली। पहाट होताच पांडवांनी गंगास्नान केले आणि वनाच्या मार्गाने निघणार इतक्यात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे काही ब्राह्मण धर्मराजासोबत वनवासाला येण्याची इच्छा व्यक्त करू लागले। आमचे सर्वस्व नष्ट झाले आहे आणि आम्ही नियमाने बद्ध होऊन वनवास करायला निघालो आहोत। वनांमध्ये तुम्ही कसे जीवन जगणार? माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला तर मी ते सहन करू शकणार नाही। तुम्ही आपापल्या घरी परत जा। धर्मराज म्हणाला, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून येत असताना तू नको म्हणणे योग्य नाही। ब्राह्मण म्हणाले, मी असहाय आहे आणि माझे भाऊही असहाय आहेत। तुमच्यासाठी कंदमुळे आणण्यासाठी मी माझ्या भावांना कष्ट देऊ शकत नाही। धर्मराज म्हणाला, आमची सर्व संकटे आम्ही स्वतः झेलू, आमच्यामुळे तुम्ही कोणताही त्रास करून घेऊ नका। आम्हाला फक्त जियादाई तुमचे सान्निध्य हवे आहे। ब्राह्मण म्हणाले। धर्मराज आपले पुरोहित धौम्य यांना म्हणाला, मुनीश्वरा, हे ब्राह्मण माझ्यासोबत सर्व कष्ट सोसण्यास तयार आहेत। नको म्हटले तरी ऐकत नाहीत। यांना वनात कसे पोसावे? काही उपाय आहे का? धर्मराजा, अन्न हे सूर्यस्वरूप आहे। तू सूर्याची आराधना कर आणि सूर्याच्या महिम्याने या ब्राह्मणांचे पालनपोषण कर, असे सांगून धौम्य यांनी धर्मराजाला सूर्यस्तोत्राचा उपदेश केला। धर्मराजाने काही दिवस निष्ठेने सूर्याची आराधना केली असता सूर्यदेव प्रत्यक्ष प्रकट झाले आणि एक तांब्याचे पात्र देऊन म्हणाले, धर्मराजा, हे अक्षय पात्र आहे। द्रौपदीने भाज्या आणि कंद शिजवून यात ठेवले तर वनवासाच्या 12 वर्षांपर्यंत तुला आणि तुझ्या अतिथींना आवश्यक असणारे संपूर्ण अन्न यात प्राप्त होईल, असे सांगून ते अंतर्धान पावले। धर्मराजाने ते अक्षय पात्र द्रौपदीला दिले। तेव्हापासून द्रौपदीने भाजीपाला शिजवून त्यात ठेवला की त्यामधून सर्व प्रकारचे अन्न अमर्यादपणे मिळत राही। त्यानंतर पांडवांनी गंगा किनारा सोडला आणि पश्चिमेकडे वनांच्या मार्गाने जात यमुना आणि दृषद्वती नद्या पार केल्या व सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या काम्यक वनात प्रवेश केला। तो अत्यंत सुंदर प्रदेश होता। तिथे अनेक मुनी निवास करत होते। पांडव अशा प्रकारे काम्यक वनात असताना हस्तिनापुरात धृतराष्ट्राने विदुराला बोलावून म्हटले, विदुरा, पांडव वनवासाला गेल्यापासून प्रजा आपल्यापासून दूर दूर राहत आहे। ते आपले काही अहित तर करणार नाहीत ना? त्यांना आपल्या बाजूने करून घेण्याचा काही उपाय असेल तर सांग। राजा, धर्म, अर्थ आणि काम यांचे मूळ धर्मच आहे। तू धर्माचे पालन कर आणि पांडवांचे व तुझ्या पुत्रांचेही रक्षण कर। पांडवांचे राज्य शकुनीच्या माध्यमातून दुर्योधनाने कपटाने बळकावले आहे। पांडव तुझ्या सर्व पुत्रांचा विनाश करण्यास समर्थ आहेत। धर्मराजाला राज्य परत कर आणि दुर्योधन, शकुनी, कर्ण आदींनी धर्मराजाची सेवा करावी। भरलेल्या सभेत दुःशासनाकडून द्रौपदीची आणि भीमाची क्षमा मागायला लाव। धर्मराज क्षमा स्वीकारेल। तू मला सल्ला विचारलास म्हणून मी सांगितले, असे विदुर म्हणाला। धृतराष्ट्राला राग आला आणि तो म्हणाला, मी माझ्या पोटच्या मुलांना परक्यांसाठी कसा सोडून देऊ? तू हे बोलणे योग्य आहे का? मी तुला कितीही आदराने वागवले तरी तुझी कुत्सित बुद्धी बदलत नाही। तू माझ्या पुत्रांचे कल्याण पाहू शकत नाहीस। तुझे हे सर्व विचार वाईट आहेत, ते ऐकल्यास मी नष्ट होईन। तू नेहमी पांडवांना आकाशात चढवतोस, त्यांच्याकडेच जाऊन राहा, किंवा तुझ्या इच्छेनुसार दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जा। क्षणार्धात विदुराने रथ मागवला आणि पांडव असलेल्या काम्यक वनाकडे निघून गेला। विदुर पोहोचला त्यावेळी धर्मराज आपल्या भोवती ब्राह्मणांना बसवून सभा घेऊन होता। त्याने विदुराला दुरूनच पाहिले आणि भीमाला म्हणाला, आम्ही जुगारात आमची अस्त्रशस्त्रे तर हरलो नव्हतो ना? ती जिंकण्यासाठी दुर्योधन आणि शकुनीने विदुराला पुन्हा जुगार खेळण्याचे आमंत्रण देण्यासाठी पाठवले असावे असे वाटते। अन्यथा विदुर मुद्दामहून इथे कशासाठी येत आहे? विदुराने बोलावल्यास मी नकार देणार नाही असा त्यांचा विचार असावा। काहीही झाले तरी आता मी जुगार खेळू शकत नाही। जर त्यांनी अर्जुनाचे गांडीव आणि तुझी गदा जुगारात जिंकून घेतली तर आपल्याला राज्याची कोणतीही आशा उरणार नाही। इतक्यात विदुर जवळ आला। धर्मराज आधी उठून त्यांच्यासमोर गेले, नमस्कार करून त्यांना आत आणले, आसनावर बसवले आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारले। धृतराष्ट्राने आपल्याला हितकारक सल्ला विचारल्याचे, आपण तो दिल्याचे आणि ते न आवडल्यामुळे धृतराष्ट्राने आपल्याला काढून दिल्याबद्दल विदुराने धर्मराजाला सांगितले।
असे असेल तर आपल्यापाशीच राहून पावलोपावली आपल्याला सल्ला द्यावा अशी विनंती धर्मराजाने विदुराला केली. विदुर काम्यक वनात पांडवांना मिळाल्याचे धृतराष्ट्राला समजले. विदुराच्या सल्ल्यामुळे पांडवांना किती फायदा होईल याचा विचार करून धृतराष्ट्राला मूर्छा आली. काही वेळाने त्याला शुद्ध आली आणि त्याने पश्चात्तापाने रडत संजयाला म्हटले, संजया, विदुर माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. मी काहीसे कठोर बोललो म्हणून तो रुसून काम्यक वनात गेला आणि पांडवांना जाऊन मिळाला. त्याच्याशिवाय माझी बुद्धी काम करत नाही आहे. तू त्वरित जा आणि विदुराला परत घेऊन ये. संजय काम्यक वनात गेला. विदुराला घेऊन जाण्यासाठी आल्याचे धर्मराजाला सांगितले आणि विदुराला म्हणाला, महानुभावा, तुम्ही गेल्यापासून धृतराष्ट्राचे प्राण व्याकुळ झाले आहेत. तुम्हाला आणण्यासाठी त्यांनी मला पाठवले आहे. तुम्ही चालून त्याचे प्राण वाचवा. विदुराने धर्मराजाची अनुमती घेतली आणि संजयासोबत हस्तिनापुराला आला. धृतराष्ट्राने विदुराला कवेत घेतले आणि म्हटले, तू फार सज्जन आहेस. माझ्या शब्दाचा मान ठेवून परत आलास. या दिवसांत मला काहीच सुचत नव्हते आणि मी कासावीस आलो होतो. माझ्या चुका क्षमा कर. त्यावर विदुर म्हणाला, तुझी आज्ञा असल्यामुळे मी तुला केवळ हितकारक गोष्टीच सांगितल्या. माझ्यासाठी ते भी सारखेच आणि हे भी सारखेच. मात्र ते दीन अवस्थेत असल्यामुळे त्यांच्याबद्दल मला अधिक दया आहे. ते न्यायसंगतही आहे. विदुर पुन्हा आपल्या भावाकडे पोहोचताच दुर्योधनाने कर्ण, शकुनी आणि दुःशासनाला बोलावून म्हटले, विदुर पुन्हा परत आला आहे. तो पांडव पक्षपाती माझ्या पित्याला काय सल्ला देईल माहीत नाही. जर पांडव परत आले तर मी आत्महत्या करीन. शकुनी दुर्योधनाला म्हणाला, मूर्खासारखा बोलू नकोस. तुझ्या पित्याने बोलावले तरी पांडव परत येणार नाहीत. समजा ते आले तरी आपण पुन्हा धर्मराजाला जुगार खेळायला लावून त्यांना असहाय करून पाठवून देऊ. दुर्योधनाला हे बोलणे आवडले नाही. हे ओळखून कर्ण शकुनी आणि दुःशासनाला म्हणाला, आपण युद्धाची तयारी करून आत्ताच निघूया आणि वनात असहाय असलेल्या पांडवांचा वध करून येऊया. ते जिवंत आहेत तोपर्यंत आपले शत्रूच आहेत. आत्ता नाही तर नंतर त्यांना जिंकणे कठीण होईल. या शब्दांनी सर्वजण आनंदी झाले आणि सैन्यासह पांडवांवर युद्धासाठी चालून जाण्याचा निश्चय केला. नेमक्या याच वेळी व्यासदेव धृतराष्ट्राकडे आले आणि म्हणाले, दुर्योधन आदींनी कपटाच्या जुगारात पांडवांना पच्युत करून वनात पाठवणे मला अजिबात आवडलेले नाही. आता वनात असलेल्या त्या पांडवांवर तुझा पुत्र युद्धासाठी निघणार आहे. गेला तर पराभूत होऊन परतेल. तुझ्या पुत्राला या प्रयत्नापासून परावृत्त कर. तू, भीष्म, द्रोण आणि विदुर हा अधर्म घडू का देत आहात? त्यावर धृतराष्ट्र म्हणाला, महानुभावा, हे जे काही घडले ते आम्हांपैकी कोणालाही मान्य नव्हते. परंतु पुत्रप्रेमामुळे मी दुर्योधनाला रोखू शकत नाही आहे. तुम्हीच त्याला सद्बुद्धी द्या. मला निघावे लागेल. इथे मैत्रेय नावाचे मुनी येत आहेत. तेच तुझ्या पुत्राला जे सांगायचे ते सांगतील, असे म्हणून व्यासदेव निघून गेले. व्यासदेवांनी सांगितल्याप्रमाणेच मैत्रेय महामुनी काही दिवसांत हस्तिनापुरात पोहोचले आणि धृतराष्ट्राला भेटले. धृतराष्ट्राने त्यांचा पूर्ण आदरसत्कार केला आणि विचारले, महात्मन, आपण कुठून येत आहात? मी तीर्थयात्रा करत काम्यक वनात गेलो होतो. तिथे पांडवांसोबत काही दिवस राहून तुला भेटून जावे म्हणून असा आलो आहे. पांडवांनी जटा धारण केल्या आहेत, वल्कले परिधान केली आहेत, पाने आणि कंदमुळे खाऊन ते त्या वनात विविध कष्ट भोगत आहेत. मैत्रेय म्हणाले. लगेच धृतराष्ट्राने विचारले, मुनीश्वरा, पांडव सकुशल आहेत ना? ते आपल्या नियमाचे उल्लंघन करण्याचा विचार तर करत नाहीत ना? ते जग उलथेपालथे झाले तरी स्वतः घेतलेल्या नियमापासून ढळणार नाहीत. अशा धर्मनिष्ठ पुरुषांशी तुझ्या पुत्राने कपट केले आहे. असे म्हणून मैत्रेय दुर्योधनाला म्हणाले, आर्य, तुला जर काही बुद्धी असेल तर पांडवांची मैत्री करून घे. ते महाशूर आहेत. काम्यक वनात भीमाने किम्मीर नावाच्या भयंकर राक्षसाचा वध केला. त्याने बक, हिडिंब आणि जरासंधाचा वध केल्याचे तुम्हाला माहीतच आहे. द्रुपदासारखे बलवान त्यांचे पाठीराखे आहेत. कृष्ण त्यांच्या बाजूने आहे. अशा पुरुषांशी तुझा वैरभाव कशासाठी? दुर्योधनाने हे बोलणे ऐकून उपहासाने आपल्या हातांनी स्वतःच्या मांड्या थोपटल्या, आपले हात वर केले आणि पायाच्या अंगठ्याने जमीन कोरू लागला. ते पाहून मैत्रेय अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी शाप दिला, त्या मांड्या भीमाच्या गदेने मोडून जाव्यात. धृतराष्ट्राने व्याकुळ होऊन म्हटले, स्वामी, असे घडू नये. कृपा करून अनुग्रह करा. त्याचा एकच मार्ग आहे, तुझ्या पुत्राने पांडवांवरील द्वेष सोडून देणे आणि सलोख्याने राहणे. मैत्रेय म्हणाले, महात्मन, तुम्ही म्हणालात की भीमाने किम्मीरचा वध केला. तो वृत्तांत थोडा सांगा. धृतराष्ट्राने विनंती केली. ते मी सांगणार नाही. विदुराला विचारशील तर तो तुला सांगेल. मी निघतो. असे म्हणून मैत्रेय महामुनी निघून गेले. भीमाने किम्मीरचा वध केला ना, असा शोक करत दुर्योधन सभाभवनातून बाहेर निघून गेला. चांदोबा महाभारत 27वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.